महादजी सिंधिया अर्थात महादजी शिंदे यांचे बीडमध्ये आहे गुरुघर। कोण होते महादजी शिंदे यांचे बीडमधील गुरु? कुठे झाली होती त्यांची गुरुसोबत भेट? का आले होते महादजी शिंदे बीडला? पानिपतची घनघोर लढाई झाली होती। पेशव्यांच्या नेतृत्वात मराठा फौजेने जीवाची बाजी लावली, पण पदरी पडली ती निराशा। या युद्धात द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांनी आघाडीवर लढाई लढली, मात्र पुढे आलेल्या पराभवानं ते निराश झाले होते। त्यानंतर त्यांनी तुळजापूरला आई जगदंबेचा आशीर्वाद घ्यायचं ठरवलं। पत्नी अन्नपूर्णा देवी यांना घेऊन मोठ्या लवाजम्यासह महादजी तुळजापुरी निघाले होते। वाटेत बीड नगरीत त्यांचा मुक्काम झाला। पराभवाचे शल्य त्यांच्या मनातून जात नव्हतं। निराश अवस्थेत बसलेल्या या शूर सरदाराला पाहून वाटेवरून जाणारा एक फकीर अवलिया थांबला। महादजींनी त्यांना त्यांची सगळी व्यथा सांगितली। फकीर संत म्हणाला, काळजी करू नको, तुझा भगवा पुन्हा फडकणार, तुझ्या स्वतःच राज्य येणार। हे फकीर संत होते मनसूर शाह वली। त्यांनी वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं। पुढे महादजी शिंदिया यांचं स्वतंत्र संस्थान उभं राहिलं आणि ग्वालियर संस्थान म्हणून ते इतिहासामध्ये प्रसिद्ध झालं। महादजी शिंदे यांनी मनसूर शाह वली यांना आपलं गुरु मानलं। आपण जे छायाचित्र पाहत आहात हे हजरत मनसूर शाह वली यांच्या हयातीत काढलेलं हे छायाचित्र आहे। या छायाचित्रामध्ये मनसूर शाह वली यांचं चित्र मोठं दाखवण्यात आलं आहे, तर त्यांच्यासमोर बसलेले कृष्णराव निंबाळकर हे लहान दाखवण्यात आले आहेत। कृष्णराव निंबाळकर हे द ग्रेट मराठा महादजी सिंधिया यांचे सासरे होते। हे छायाचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल बावणे सरदार परिवारातील श्री माणिकराव बावणे यांचे आम्ही आभारी आहोत। संगमरवरी दगडावर कलात्मक छत्रीच्या खाली मनसूर शाह वली यांचा दर्गा उभा आहे। सभोवतालचं वातावरण अतिशय नयनरम्य आहे। त्यांच्या मजारीच्या बाजूला त्यांच्या नातेवाईकांच्या कबरी आहेत। आजही ग्वालियरचे शिंदे घराणे कोणतीही आनंदाची घटना घडली तर बीडला मनसूर शाह वली यांच्या मजारीवर नतमस्तक होण्यासाठी शिंदे परिवार जरूर येतो। मनसूर शाह वलींच्या दर्ग्यावर हिंदू आणि मुस्लिम या सर्वांची श्रद्धा असून राष्ट्रीय एकात्मतेचं ते जणू आता प्रतीकच झालं आहे। मंडळी, बीड जिल्हा अनेक ऐतिहासिक घटनांनी नटलेला आहे। द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचे गुरु मनसूर शाह वली यांची दर्गा आजही मोंढा भागामध्ये उभी आहे। हजारो भक्त श्रद्धेने तिथे नतमस्तक होतात। नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम, पाहत रहा सारांश।